बकेट पहिले राधा दिले इथे तर वाव राधा आणि काय दिले मेलेडी दिले आणि हे काय हा एक कच्चा मँगो दिला जुटो आ गया है। मी तर पिणार नाहीये कारण की मी पिला ना तर बाबूला ना सर्दी बिर्दी व्हायची पण मी पिणार नाही थोडं पण पिणार नाही कारण की हवा घालते बाबूला बाबूने कपडे नाही घातले बाबूला कपडे घाला कपडे अरे हो चला फिरायला येतो ना तू कुठे मॉलला येतो तसं काहीच आम्ही चाललेलोच फिरायला म्हणजे मला हे घेऊन चाललेत फिरायला कारण की हे बोलले बरेच दिवस झाले बाहेर गेलो नाही कारण की आणि मेन गोष्ट म्हणजे आमच्या घरातली लाईट गेली होती म्हणून हे आणि मग सासूबाई पण बोलल्या की जा रे ह्यांना फिरून घेऊन तर मी जेवण बनवायला घेतलं होतं अंधारामध्ये तर लगेच ह्यांना माझी दया आली मला बोलतो विक्रांत की नको बनवू काळोखामध्ये तरी खिचडी बनवणार होती शॉर्टकटमध्ये तर बोलतो नको बनवू बोलतो आणि ही पण उठली होती ना झोपेतून तर हे बघा ही झोपेतून उठली बाबू आपली तर तिने पटापट तयारी केली आणि मग बोलली चला कारण की लाईट गेली ना आमच्या घरामध्ये खूप गरम होतं जास्त अशा हवा पण पटकन येत नाही आणि लाईट यायला आम्ही फोन केला तर 2 तास लागतील बोललो लाईट यायला सो तर त्याच्यामुळे मग आम्ही विचार केला चला भाऊ फिरूनच येऊया तर आम्ही म्हणून त्यासाठी आता विक्रम घेऊन चालले आम्हाला फिरायला आता निघते आता माहीत नाही कुठं चालले ते पण बरं वाटतं थोडं ना म्हणजे आपण कसं बघा आपण ज्यांना ज्यांना बेबी त्यांना माहिती असेल की बेबीसोबत कसा टाईम निघून जातो किती आपल्याला कामं असतात छोटी मोठी आणि त्यातून जर नवऱ्याने फिरायला घेऊन गेला तर अजून भारी बोलते जाम भारी ना असं रोज घेऊन जायचं फिरायला आता चाललंय कुठे माहिती नाही बघू बहुतेक आता लंच तर घरी बनवलं नाही माहित नाही बहुतेक लंच वगैरे पण करून येऊ ना आपण वडापाव घरी येऊ ठीक आहे बघू काय असेल ते चला काही तुम्ही आमचं एन्जॉय करा आणि मस्त मजा घ्या ब्लॉगची काय आता काय घेशील फक्त बघूया आता मला आवडलं तर घेते मी तिथे ना मस्त कपडे लागले तसे ट्रेंडिंगचे मस्त मस्त ते मला आवडलं तर घेईन मी म्हणजे नक्की नाही बाहेर आले म्हणून जाऊया चल आता काय खारघरला घेऊन आलो हिला आज आवडलं तर घेईन मी नाही आवडलं नको हवाला डिझायर आले ना पण जास्त व्हरायटी है ना अलग अलग रेट है ना सबका जीन्स का रेट क्या है क्या बोलते बघ बाबू उठला तू मम्माने उठला तू पहिला घालायचे तसे घाल है ना अलग कपड़ा है वो कॉटन में था रियांशी बघा मला चल फिरायला आणि घेतले कपडे जाऊ द्या ते लागतात ना तिला मग ते लागतात तेच तर कुठं बाहेर वगैरे असेल तर पटकन म्हणजे कसं आणि खारघरला फर्स्ट टाइम घेऊन आलो नाही ना तू आली नव्हतं ना खारघरला नाही चौथी आली आई पण कानातलं पण घेशील वाटतं आता पुढं कुठे आहे का असेल तर पण नक्की घेईन मी ठीक आहे आज तुम्हाला खारघर टूर बरं तर लाईट गेली म्हणजे तुम्हाला घेऊन तर आम्ही छान जाईन ती जेवढं भारी आहे ना मी पहिल्यांदा फिरते या मला स्टेशनला या तर मला आता फिरायचं छान छानच होतं पण सगळं तर आहे आपल्याकडे कानातलं घेते बघ आवडलं तर घे आवडले तरच घेणार आहे मी उगाच घेतलं आवडलं बघितलं बायको असंही तर असे नाही नवरा कोणासाठी जगतो बायकोसाठी तर जगतो तुम्ही बघू शकता हे ना 100वाले झुमके आहेत सगळे तिथं आणि खूप छान छान आहेत तर मी याच्यामध्ये तर माझ्याकडे खूप सारे झुमके आहेत तरी जरा वेगळे कानातले घेणार आहे तर बघा तुम्ही बघू शकता आणि हा आहे हिरोनंदनीचा कॉम्प्लेक्स सेक्टर 7ला आहे मी फर्स्ट आले तर बघू काय आवडलं काय झालं बाबू माझं बाबू
हो काय चालू मग खाण्यात बघूया ना छान छान हे हे मस्त वाटतात ना सगळे हो त्या साईडला पण आहे हे इकडे बघ काय होत ते मॉल मधले कानातले आणि हे तर सेमच वाटतात ना घेतलेले मला मॉल मधून नाही वाटत असेल महाग भेटले ते किती महाग भेटतात कानातले हे तर घेणार नाही आपण जायचंय तिला कपडे घेतले तर रियांशी बोलले तुला पण घेऊन टाक खारघरला आलो तर आपण हे बसलेत घेऊन बाबूला इथं आणि पियाला कॉफी तर पिणार नाही मोठं पिणार त्याच्यातलं घेतलेलं आहे क्रॅनबेरी काय आलं पाऊस येईल वाटतं मोमोज पण भेटतात तुम्ही भातचं खाणार नाही तू झोपतो ना नुसतं काय झोपतो बाबू बाबू कसं झोपतो पाऊस पडेल का बाबू हसतोय बाबू कसं झोपतो बाबू फिरायला आलाय मम्मा सोबत खारघरच्या मार्केटला बोला जेवढे पण छोटे छोटे पोरं ब्लॉग बघत असेल आणि फिरायला मम्मी सोबत मम्मी शॉपिंग करत असेल तर झोपून जायचं गया है मी तर पिणार नाही आहे कारण की मी पिला ना तर बाबूला ना सर्दी बिर्दी व्हायची पण मी पिणार नाही थोडं पण पिणार नाही आणि आता मग पावसाचं वातावरण वाटतंय तर सो आम्ही गाडीत चाललो कारण की मला बाबूला थोडंसं फीड करायला लागेल ती रडायच्या आधी कारण मी ठरवलं असं की बाबू रडायच्या आधीच मी बाबूला फीड करून टाकेल तर हा मार्केट खूप छान होता मला खूप जास्त आवडला पण जास्त टाईम नाही भेटला फिरायला तिला सोबत आणलं म्हणून ठीक आहे पण घरी ठेवलं की तेवढंच अजून लक्ष घरी पण जातं तर आता चालले आणि हा मार्केट खूप भारी आहे मला तर खूप जास्त आवडला आणि इतकं नाही पण आहे थोडंसं फिरण्यासारखं चला काय झालं रडायला पकड पकड तू पप्पाला मजुडे पिऊन नाही देणार आहे बाबू असेल ना मजुडा आणि पाऊस हा तुम्हाला प्यायचं मी पिणार नाही येत जरा पण ठीक आहे समजलं का शोना काय झालेले काय झालेले बरं ठीक आहे चल पप्पाला पिऊ द्या आलं इथं खारघरच्या एका हॉटेलमध्ये रेस्टॉरंट आहे चांगलं आणि इथं मस्त मस्त चालतं आहे तर तुम्ही त्याचं ना मेन्यू कार्ड पण बघू शकता बॉम्बे डिनरला आलो बॉम्बे डिनरला मोजिटो तर कंपल्सरी झाले का आता मोजिटो आम्ही पिलो नाही घेतला आपण असं पिला तर क्रॅनबेरीचा हाय ठीक आहे आणि छान आहे मला आता माहिती नाही आणि आता आम्ही फास्ट फूड तर बंदच केलं म्हणून आम्ही हॉटेल फास्ट फूड तर बंदच केलं तर आता मी पण इथं जे काही मागवलं ते मी एकदम नॉर्मल मागवले त्याच्यामध्ये मी विदाऊट बटर मागवले बिकॉज तर मी बाहेरचं खाणं बंदच केलेलं आहे आणि आता पण जे काही ते मी व्हेज घेतलेलं आहे तर व्हेजमध्ये मी काय ऑर्डर केलं तुम्हाला बघायला पण भेटेल आणि सॅलड पण ऑर्डर केली कारण की म्हटलं आता हेल्दी सगळं जाऊ दे पोटामध्ये खूप खाल्लं फास्ट फूड खूप बाहेरचं खाल्लं आहे आता काहीच इच्छाच होत नाही आहे खरं तर डिनर इथं लंचची पण इच्छा होती पण आता बाहेर आलो आहे तर घरी मी जेवण केलं ना तुम्हाला बोलली होती ना मी इथं काय करते आणि तुम्ही बघू शकते की मी येऊ शकते सिम्पल एकदम आता मागवलं तर आहे बाबू काय ऐकत नाही नुसती मस्ती करते खाली ठेवलं ना लगेच रडायला लागते तुझं पण असं होतं का बाबूला घेऊन गेली नंतर ना विक्रांत कन्फ्यूज आहे मग ते हात धुवून येऊ का हे जा ना मग जा ना तुमचं पण बाळ असं करतं का कारण माझा बाबू आहे ना खायला बसूनच रडतो आणि तेव्हा शिशी करतो पण हरकत नाही म्हटलं डायपर लावलेलं आहे आणि मस्त येतं बड्डे वगैरे सगळं जेवढा पॉसिबल होतं तेवढा मी कॅमेरा मारते तुम्ही आमचे ब्लॉग खूप मिस करता ना म्हणून मी हे डेली ब्लॉग करायचं खूप ठरवलं चलो अभी हमारा खाना लग जाए बघा ना बाबू कशी करते खूप मस्त करते मी तर पूर्ण लाळच काढली त्याची मला तोंड पुसायला लागेल विक्रांत आल्यानंतर सो गाईज या देख सकते हो मला ग्रीन सॅलड आलेलं आहे संपू सगळं सगळं खाणार आहे
थंड नाही पाहिजे मला वाटतं. बाबू तर ऐकतच नाहीये. तर तोपर्यंत ना गाईस मी मसाला पापड आता हल्ली मागवत नाही ना विक्रम. त्या जागी मागवत असते तो म्हणजे हा एक ग्रीन सॅलड मी मागवतेच. मिरची फक्त मला जर वाटलं तर खाते रोटीसोबत मी तर खाते. सगळ्यात पहिला मी टेस्ट करणार तो पण घरी पण खाते घरी पण खाते. म्हणजे स्किनवरती ग्लो आहे. मी खाऊन घेते. चला आपण खाऊन घेऊया आता. इथे मागवलेले आहेत व्हेज बंजारा आणि रोटी मागवले आणि सोबत आपलं लिंबू कांदा सगळं आहे. बाबू आमच्या खेळाचं खाल्ले व्हेज खा. चला बॉम्बे डिनर आपलं जुनं वाटलं. लिंबू टाकून काय झालं बच्चू उड्या बिड्याचा वापरू. आणि हा मद्रासी कांदा असतो सोबत आपला फराळ. उभी राहील झोपू गेला मांडीवर झोपे. खाऊन खाऊन खूप थकले गाईज मी. आणि विक्रांत पण बाबूला घेऊन तर बाबू झोपले बघा. विक्रांत बाबूला घेऊन थकलेला बिचारा. उठू नको. तर आता आमचं खाऊन तर झालेलं आहे. फिनिश केलं पूर्ण आणि चांगलं लागलं. म्हणजे असं काही वाटलं नाही. चांगला रेस्टॉरंट आहे. येऊ शकतो तुम्ही फॅमिली पण घेऊन. बॉम्बे डिनर आणि खूप जुनं आहे ना. आता चाललं उठायचा प्रयत्न आमचा पण आता इच्छा राहिली थोडीशी डेझर्ट खायची काहीतरी. तर मागवलं काय तुम्हाला गरम आहे. मस्त आहे ना. सॉफ्ट आहे. गोड वगैरे जास्त गोड आहे. बरोबर आहे. गोडच आहे तसं नाही. अजून एक असतो ना थोडा कमी पण जास्त म्हणजे मला जाईल का ते विचारते. ठीक आहे चला जायचं खाते आता पटकन. आणि आता आम्ही इथून निघतो. आणि बिल किती दिला तुम्हाला मी सांगेन. बिल किती क्यूटमध्ये दिलेलं आहे. आणि ना बिलसोबत काय काय दिलं आहे. ही बकेट पहिले राधा दिले इथे. तर वाव राधा. आणि काय दिलं मेलेडी दिले. आणि हे काय हा एक कच्चा मँगो दिला. सो गाइस आमचं बिल झालं दोघांचं 614. ठीक आहे ना. आणि टेस्ट पण होता आणि छान होता. मला तर आवडलं खूप. बिल कसं आम्हाला कम्फर्टेबल बाबूला घेऊन बसायला लागतं. आता आम्ही दोघं होतो पहिला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड तर आम्ही कुठेही बसायचो. बरोबर. आणि इतकं काही कॉस्टली पण नाही आहे. टेस्ट पण आहे आणि चांगलं पण आहे. हायजीन मेंटेन पण आहे. चला मी ते राधा खाणार नाही आहे. चॉकलेट तू खा. मी कच्चा मँगो खाते. चलो बाय गाईज. निकलते करते. उकळते ना. काय करताय. चला उठा 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 उठा. हे घ्या आपल्या दोघांसाठी. मी आले मम्मीला जाऊन. हा भाकरवडी पण दिली मम्मीला. हा दिली नाही का. गाईस चला गाईज आता या संध्याकाळ झाले. त्यांना चाय बटर कॉफी बिस्किट सगळं लागतं या टायमाचं. बिस्किट सुद्धा आहे बरोबर. आपण काय खाऊया. बरोबर चिप्स पण आहे आणि मद्रासी चकली पण आहे. हलका फॅन लावू. गरज नाही.
मम्मीला जेवण द्या. चला गाईस, तोपर्यंत आम्ही बसतो खायला. यांशी आमची चांगल्या पोळी आणि बोलते बटर घालून तो कॉफी प्यायची होती, ती बोलते बटर खायचे. तो कोणी कॉफीसोबत बटर काय लागला आवडणार नाही ना तिथे, त्याच्यामुळे. कुठले पण चालेल. अशी प्लेन होतो पहिला का चायच्या घरी म्हणजे असं आवाज करून. आणि गायस रियांशी आजपासून डेली रुटीन टाकणार आहे. आणि मी हे कसं केलं हे पण नंतर दाखवून द्या त्यांना. मी एक घरी बनवलेला दिसतंय, तुम्ही बघू शकतो पाठचं. आमच्या ना भिंतीला आहे ना अशी हे गेलेली चीर होती, तुम्हाला माहिती क्रॅक झाली होती भिंत. त्याच्यावरती मी ना हे स्वतः केले घरामध्ये डेकोरेट. तुम्हाला जवळ पण दाखवेल मी. करून दाखव, एक साईड आहे आमची. आणि आम्ही घराचं काय काय चेंज केलं, आम्ही डोर पण लावून घेतले. डोर चेंज केल्या, न्यू डोर लावला आम्ही. तसं वरती आमच्या सिलिंगला जे मॅच होईल ना तसं आम्ही हा डोर लावलेला आहे. हा पण डोर लावला आणि बाहेरचा पण डोर लावला. तुम्हाला होम टूर आम्ही लवकरच देऊ, जाम लवकरच देऊ. आणि काय काय अजून अरेंज केलं घरात ते पण दाखवू आहे ना. तोपर्यंत मी तिथे चाय नाश्ता. तर सो गाईस, आता आपण किचन मध्ये आलेलो आहोत आणि आता ना मी जेवणाची तयारी करते, कारण की बाबू झोपले, अजूनपर्यंत उठले नाहीये. तर आपण आता जेवण बनवून घेऊया. तर मी जेवणासाठी ना आज आता भात बनवते. हे बघा, तांदूळ घेतले त्याच्यामध्ये, जे आम्हाला जेवढे लागतात तेवढ्या फॅमिलीला. आणि ही पालकची भाजी करणार आहे मी माझ्यासाठी स्पेशली खायला, कारण की घरातून त्याच्यावर टोप भरलं ना. मटनचा रस्सा आहे, तर मी आज मी मटनचा रस्सा खाणार नाही आहे. सो त्याच्यामुळे मी माझ्यासाठी आहे ना पालक बनवते. तर मी पालक पहिला धुवून घेते, त्याच्यानंतर मी भाजी बनवतो, तुम्हाला दाखवते. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा, मला आज माझं फुल डे रुटीन बघायला भेटणार आहे. टाकून घे, तुला सांगितलं मग चांगले असतील तर दे ना. तुला कितीला दिले? नाही पण जीवांची कितीला दिले? दिले कितीला? आणायला गेलते कुठं, उलव्यात की दिवाळीला? दिवाळीत ना आणते. नेरूरला गेलो. मग काय काय घेऊन आलं? एवढंच आणलं? काय आणू? भाजी बिजी आणतो. भाजी तर मम्मीला सांगू का पापलेट खायचे आहेत म्हणून? बोललोय. मग काय बोलली? मला बोलली अरे पण विचारायला लागेल ना, बनवते बनवायचं का नाही. मध्ये एक दीपक घेऊन गेले ना बनवायला. बस का पप्पा आलेत मला जेवण शिकवायला. बस झालं बस झालं बस का टाकला का मी करत होती. तर पप्पा बोलतात काय बनवते काय बनवते, कारण पप्पाला आज खायची होती मच्छी. तर सो मी बनवले नाही, सॉरी, मी उद्या बनवते नक्की. सो तर तुम्ही बघू शकता इथं त्याच्यामध्ये मी टाकलेले कांदा मिरची सगळे मसाले आणि मसूरची डाळ टाकले. याच्यावर मी थोडा वेळ हा झाकण ठेवणार आहे, थोडं पाणी ठेवून. त्याच्याने जी डाळ थोडी शिजेल लगेच 2 मिनिटांमध्ये. त्याच्यानंतर ही भाजी टाकायची आपण आणि मग तुम्हाला रेडी होईल इथं मसुरी पालक शॉर्टकटमध्ये केला. इथे भात पण आपलं होतं आहे. आणि पप्पा आले होते मला हेल्प करायला, त्यांनी मला थोडीशी हेल्प केली. तर आता हे झाल्याच्या नंतरला भेटू आपण. तर सो गाईज, मी जेवण वगैरे तर बनवलं, तुम्ही तर बघितलं मी जेवण बनवत होते. त्याच्यानंतरला मी आंघोळ वगैरे केली, पूर्ण फ्रेश झाली, कारण की खूप सारा घाम आला होता मला किचनमध्ये. जरी पाऊस पडत असेल तरी पण किचनमध्ये घाम येतो.
तसं तेव्हा मी आंघोळ वगैरे करून घेतली, तोपर्यंत बाबू झोपलीच होती. त्याच्यानंतरला जेवण पण बनवलं, थोडी बसली, आंघोळ झाली, त्याच्यानंतर थोडीशी बसली. मग बाबू उठले, ते बाबूसोबत मला थोडंसं खेळते. बाबूसोबत थोडं टाईम स्पेंड करते, कारण तिला अशी मांडीवर घेतली मी वगैरे बघू शकते, मांडीवरती घेतले आणि त्यासोबत मी खेळते. आणि जेवण पण झालं माझं, मी जेवण पण घेतलं, कारण की सासूबाईंनी चपात्या बनवल्या गरम गरम. तर मला हे जेवण तोपर्यंत ही शांत होती, मी जेवण घेतलं. आणि आता जेवण झालेलं माझं तर पूर्ण माझं इथं बाबूसोबत टाईम स्पेंड चाललं आहे. आता बाबूसोबत टाईम स्पेंड करते. नंतरला मी 12-12:30पर्यंत ची तयारी करायला घेते. म्हणजे तयारीने तिला डायपर लावते, फुल कपडे घालते, फुल कवरिंग करते आणि मी त्याच्यानं थोडं फीड करून तिला मी झोपून देते असं. तर आणि तुम्हाला दाखवायचं होतं की मी माझ्या वॉलवरती कशी पेंट केली ते पण तुम्ही बघा. आता हा डोर न्यू लावलेला आहे आणि तुम्ही जर बघू शकता माझ्या वॉलला आहे ना अशी इथं क्रॅक जाते, कारण की आहे ना आमच्या इथे आहे ना म्हणजे डोंगर वगैरे तोडायचं काम करतं, तर ते काहीतरी असं लावलं त्याचे ना असं पूर्ण हादरते, पूर्ण सगळ्यांचीच म्हणजे जागा हादरते इथे. म्हणजे असं एक असं क्रॅक येतो भिंतीला, तर तो क्रॅक जात नाही लवकर ना. इथे ना मी अशी हे कलर वगैरे लावून हे असं करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि साईडला मी असं मस्तपैकी फ्लावर्स बनवून घेतले. ते कसे बनवून ते तुम्हाला मी दाखवेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कारण तुम्ही दुसऱ्या वॉलला पण करणार आहे ते सेट.